उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आता ऑपरेशन बीएमसी सुरू आहे का आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे का अशी चर्चा होते। कारण सचिन अहिर हे ऑपरेशन बीएमसीचा चेहरा ठरणार आहे का असे सुद्धा आता सवाल उपस्थित होतात। कारण मुंबईतील ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याची जबाबदारी ही कदाचित सचिन अहिर यांच्यावर दिली जाऊ शकते अशा सुद्धा चर्चा रंगतात, असे अंदाज बांधले जात आहेत। तर शिवसेनेसाठी सचिन अहिर हे मुंबईतला अत्यंत महत्त्वाचा चेहरा ठरणार का ते ठरू शकतात। तसंच ठाकरेंच्या शिवसेनेचे 14 आमदार आणि 45 नगरसेवक हे संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेच्या शिंदे सेनेचे आमदार मुर्जी पटेल यांनी सुद्धा केलेला आहे। आणि त्यामुळे ठाकरेंचे नगरसेवक गळाला लावण्यास सचिन अहिर यांना यश जर आलं तर आगामी काळामध्ये विधानसभेची आमदारकी आणि एखादं मंत्रिपद सुद्धा अहिर यांना प्रोत्साहन म्हणून शिंदेंकडून मिळतंय का किंवा मिळालंय का अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगते। सुद्धा आपल्याला कल्पना आहे की उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांवरती नाखुश असलेली हे सगळे आमदारांची जी टीम आहे त्यापैकी ते एक आहे। मिशन महाराष्ट्र राबवलं जातंय, मला असं वाटतं वरळीच राबवायची काही गरज नाही। असंख्य लोक नाराज आहेत, हे सर्वजण शिंदे साहेबांना 14 आमदार आणि काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहे। लवकरात लवकर महाराष्ट्राची गुड बातमी मिळेल। नगरसेवकांची संख्या किती आहे? आमदार 14 म्हणतात, नगरसेवक किती आहेत? 40 ते 45। किती 50 ते 60 नगरसेवक? एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा वेळ दिली तेव्हा ऑपरेशन 3 आणि 4 ची सुरुवात होईल। तर या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज सर, हा आजचा जो दिवस होता तो सचिन अहिर यांच्या नावामुळे जास्त चर्चेत राहिलेला आहे। मात्र सचिन अहिर जसे शिंदेंची साथ देतात आणि शिंदेंकडे आलेले आहेत ते पाहता आता ऑपरेशन बीएमसी किंवा ऑपरेशन मनपा हे याच्या दृष्टीने शिंदेंनी आता एक ही खेळी केली आहे आणि अहिर यांना घेतलं असं म्हणता येईल का? आणि अहिर हे ऑपरेशन बीएमसीचे ऑपरेशन मनपाचे चेहरा ठरणार का? आपल्या सगळ्यात महत्त्वाचे यांचे सचिन यांच्या रूपानं मध्ये ताकद असलेला एकही चेहरा तसा शिंदेकडे म्हटलं तर एक फायर ब्रँड उपलब्ध नव्हता। तो चेहरा सचिन अहिर यांच्या रूपानं जे आहे तो मिळालेला आहे। आपण बघितलं तर अनेक आमदार आहेत त्यांचे, त्याच्यामध्ये मंगेश कुडाळकर असतील किंवा मग प्रकाश सुर्वे असतील, त्याच्यानंतर अनेक दुसरी तुकाराम काते असतील, असे आमदार आहेत। पण सचिन अहिर यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांची पकड चांगली आहे, कामगार नेत्यांच्या माध्यमातून पकड चांगली आहे, गिरण गावामध्ये पकड चांगली आहे, मंत्रिपदाचा अनुभव आहे, आमदारकीचा अनुभव आहे। त्यामुळे सचिन अहिर यांचा उपयोग मुंबई महानगरपालिकेमध्ये ऑपरेशन टायगर सक्रिय करण्यासाठी केला जाणार का अशी चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे। मुंबईवरती पकड असलेला नेता असल्यामुळे मुंबईच्या महानगरपालिकेतल्या नगरसेवकांची नस किंवा त्यांच्या कशा पद्धतीनं त्यांची समजूत काढता येईल हे सचिन अहिर यांना चांगल्या पद्धतीने जमू शकतं। मुंबईचा चांगला अभ्यास आहे, मुंबईच्या नगरसेवकांविषयीचा त्यांचा चांगला अभ्यास आहे। त्यामुळे ही जबाबदारी त्यांच्यावरती दिली जाणार का अशी शक्यता जी आहे ती निर्माण होते। मुंबई महानगरपालिकेमध्ये ऑपरेशन टायगर राबवण्यासाठी एक नवा शिरेदार एकनाथ शिंदेच्या हाती लागलाय का अशी चर्चा जी आहे ती सुरू होते। विधान भवनात सुद्धा ती चर्चा सुरू होती। याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सचिन अहिर हा एक अस्सल मुंबईकर चेहरा आहे। कामगार चळवळीच्या माध्यमातून असेल, गिरणी कामगारांच्या चळवळीच्या माध्यमातून असेल किंवा मग गिरणी कामगारांची जी संघटना आहे त्याच्या माध्यमातून असेल, मिल वर्कर्स युनियनच्या माध्यमातून असेल, सचिन अहिर हे मुंबईकरांमध्ये गेलेले आहेत। लालबाग असेल, परळ असेल, वरळी असेल, भायखळा असेल, या भागावरती त्यांची चांगली पकड आहे। त्यामुळे मुंबई जाणणारा एक नेता ते असल्यामुळे त्याचा उपयोग मुंबई महानगरपालिकेचं ऑपरेशन टायगर राबवण्यासाठी किंवा ऑपरेशन मनपा राबवण्यासाठी सचिन अहिर यांच्यावरती महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते। अर्थात या जबाबदाऱ्या पडद्यामागे कधीच दिल्या जात नाहीत। पडद्यामागे मानाची पदं असतात, पडद्याच्या समोर, पडद्याच्या मागे मात्र अशा पद्धतीच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातात। ती जबाबदारी सचिन अहिर यांच्यावरती दिली जाऊ शकते। सचिन अहिर मनपा ऑपरेशन मनपाचा प्रमुख चेहरा पडद्यामागचा असू शकतो, त्यांच्यावरती जबाबदारी दिली जाऊ शकते। स्नेहा, नक्कीच पंकज सर, जर ही जबाबदारी म्हणजे नगरसेवक फोडण्याची आणि मुंबई शिवसेना
वाढवण्याची जनसंपर्क वाढवण्याची ही जर जबाबदारी अहिर यांनी व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या जर पार पाडली तर कदाचित पक्षामध्ये आणि शिंदेंच्या लेखी सुद्धा अहिर यांचं वजन जे आहे ते आणखी वाढेल आणि आणखी त्यांची पदोन्नती होईल. निश्चित एकनाथ शिंदे यांच्या जर का लेखी जर का झालं तर त्यांची जबाबदारी नक्की वाढेल, त्यांची पदोन्नती होईल. मात्र त्याच्यासाठी ऑपरेशन टायगर हे महानगरपालिकेमध्ये सक्रिय करणं गरजेचं आहे. तो चेहरा जर का त्यांच्यावर दिला तर ही महत्वाची जबाबदारी असू शकेल असं मला वाटतं. नक्कीच धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. तर आपण पाहतोय की सचिन अहिर हे कदाचित येणाऱ्या शिंदेंच्या ऑपरेशन मनपा नगरसेवकांचा चेहरा ठरतायत का हे आता पाहणं महत्त्वाचं असेल.